विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांचा धारदार चाकूने वार करून खून। कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वय 36 वर्ष राहणार गाव भाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनातच खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झालेत। आज सकाळी ही घटना रस्त्यावर ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे उघड झाली। पोलिसांनी घटनास्थळावरून 2 धारदार चाकू, स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाईल जप्त केलाय। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गट क्रमांक 10-12-1 यांच्या शेतालगत अनोळखी मोटार उभी असलेल्या काही शेतकऱ्यांना दिसली। एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता गाडी ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबांबळ अवस्थेत दिसला। त्या शेतकऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झालेत। काही वेळातच पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। सखोल चौकशीत खून झालेल्या युवकाचे नाव संतोष कदम असल्याचे स्पष्ट झाले। अज्ञात हल्लेखोरांनी संतोषाला वाहनातून आणून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले व त्यांनी पलायन केले। पोलिसांनी खुनासाठी वापरलेला 2 धारदार चाकू गाडीतून जप्त केले। शिवाय मृत संतोष याचा मोबाईल फुटक्या अवस्थेत सापडला। झटापटीत मोबाईल फुटला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनांचे दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।